मेहता का उल्टा चश्मा। ओ जेठाप्राव, लागलं तर नाही? तुम्हाला लागलं तर नाही ना? मी ठीक आहे. सॉरी जेठाभाऊ, दयावहिनी, माझ्यामुळे तुमचा सोफा आणि आता डायनिंग टेबल पण फोडलं. अरे नाही हाती भाऊ, तुम्ही उगाच काळजी करताय. तसे कधीपासून हा सोफा डायनिंग टेबल पण कुडकुड करत होते. हा हाती भाऊ, हाच विचार करूया ना की हा सोफा आणि डायनिंग टेबलचे दिवस भरले होते, अजून काय. ओय जेठाप्राव, हे डायनिंग टेबल आणि या सोफ्याचं करायचं काय? भिडूच्या दरवाजासारखं मरेपर्यंत तसंच ठेवायचंय की बाहेर काढायचंय? बघितलं? नाही, बाहेर बाहेर बाहेर. सडी भाऊ, या खुर्च्या पण बाहेर घेऊन जा. हे पण कधीपासून कुडकुड कुडकुड करते. चला बाबा, चला घेऊन जाऊया. हो, चला. घ्या. बाहेर नेतो. हा हे तुम्ही छान केला, चटई वगैरे टाकली. ही आहे खरी भारतीय बैठक. करेक्ट आहे भिडू. बरोबर. अरे आमच्या काळाची आठवण आली. अरे आमच्या काळात कुठे होते हे सोफा वगैरे? असेच तर बसत होते सगळे. मला अजून कळलं नाहीये की या कुठल्या काळातला आहे आणि याचं वय काय आहे. दयावहिनी, आईस्क्रीम पार्टी लवकरात लवकर सुरू करू. सॉरी हाती भाऊ, आईस्क्रीम नाहीये. नाही, ते सोफा आणि डायनिंग टेबल तोडलं म्हणून आईस्क्रीम पार्टी कॅन्सल झाली. चला बाबांनो, घरी चला. पोपट भाऊ, मला हे म्हणायचंय की अब्दुल भाई अजून आईस्क्रीम घेऊन आले नाहीत ना, म्हणून. ओ अच्छा. आईस्क्रीम आणलंय. भाऊ, तो सोफा कसा तुटला? भांडण झालं होतं काय? भांडण नाही, हाती भाऊ. आणि तो डायनिंग टेबल ते पण हाती भाऊ. अरे सोड ना पोपट. सॉरी. अरे अब्दुल, हे तर सांग की कुठल्या फ्लेवरचा आईस्क्रीम घेऊन आलायस? ब्लॅक करंट. वा, कोमल, अगं सगळ्यांना दे, सर्व कर. मिळणार हाती भाऊ. चला मी येतो. अरे काय जातो, बस भाऊ, आईस्क्रीम खा, बस. हा ये बाबा ये. ओके, बूट काढून. हा. ये अब्दुल, बस हा, आमच्यासोबत. ये, हा, बस. ये. वा, करंट लागला. मस्त आहे. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर आपल्या नवऱ्यांची डोकी जरा थंड झाली ना, मग रिनोव्हेशनचा विषय काढूया आपण. अरे वा अब्दुल मिया, आईस्क्रीम जबरदस्त आहे. थँक्यू. आईस्क्रीम खायला मजा येते. हो, जबरदस्त. काय झालं मेहता साहेब, काय विचार करताय? खा की आईस्क्रीम. जेठालाल, मला या आईस्क्रीमच्या मागे काहीतरी दिसतंय. आईस्क्रीमच्या मागे काही पडलंय का त्यात? नाही, याच्यात नाही. मला म्हणायचंय की आईस्क्रीम पार्टीच्या मागे काहीतरी दिसतंय. ओ, ती काय मेहता साहेब? नाही, दया वहिनींनी आईस्क्रीम पार्टी ठेवली, काही हरकत नाही. पण अंजली मला आईस्क्रीम खाऊ देते आहे, थांबवत नाहीये, मला खाताना पाहत बसली. नाही म्हणजे ते जरा मला पण नवल वाटलं होतं की तुम्ही त्या आईस्क्रीम पार्टी मध्ये आला, आईस्क्रीम खात आहात, तरी अंजली वहिनी पण तुम्हाला काहीच बोलत नाहीयेत किंवा थांबत पण नाहीयेत. नाही, मला लक्षात आलंय काय आहे. ही या बायकांची खूप जुनी कल्पना आहे. नवऱ्याकडून एखादी गोष्ट हवी असेल तर काय करतात या, नवऱ्याला काहीतरी कमालीचं खाऊ घाला, इतकं कमालीचं खाऊ घाला की तो ऐकायलाच हवा.
कारण त्यांना माहिती आहे की नवऱ्याच्या हृदयाचा रस्ता पोटाकडून जातो. बरोबर आहे. मग नक्कीच काहीतरी असणार म्हणून ही आईस्क्रीम पार्टी चालू आहे. ओ अंजली वहिनी, ओय कोणती गोष्ट हवी आहे तुम्हाला मेहता साहेबांकडून? बोला बोला, ते ऐकतील हो. बरं, गोष्ट कुठली असो, पण मेहता साहेब, तुमच्यामुळे आम्हा सगळ्यांना आईस्क्रीम मिळाला. हा खरं तर भिडे भाऊ, ही गोष्ट फक्त आमची नाही, आम्हा सगळ्यांची आहे. आम्हा सगळ्यांची. आणि तारक, लेखक कमी आणि सीआयडी जास्त झाला तुम्ही. पकडला ना आपला प्लॅन? दया, काय आहे हे सगळं? काय प्लॅन आहे? काय कसला प्लॅन तसा पण जेठा भाऊ, आम्हाला प्लॅनिंग करायची काही गरज नाहीये. जे काही बोलायचं असेल ना ते तुमच्या समोर बोलू. हो, आईस्क्रीम पार्टी तर अशीच ठेवली होती नाही का? अच्छा, नाही 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 नाही, अशीच नाही. या आईस्क्रीम प्लॅनच्या मागे नक्कीच दुसरा एखादा प्लॅन आहे. सांग सांग, काय प्लॅन आहे? भिडे भाऊ, तसं तर काहीच प्लॅनिंग नाहीये, पण तुम्ही इतक्या वेळा विचारतच आहात, तर आम्ही सांगतो की आमचा प्लॅन काय आहे तो. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाच्या घरात थोडे थोडे प्रॉब्लेम्स आहेतच, आणि हे सगळे प्रॉब्लेम फक्त रिपेअर करून संपणार नाहीये. यासाठी तुम्हा सगळ्यांना पूर्ण घराचं रिनोव्हेशन करावं लागेल. हा, ओ हो, आता समजलं की आईस्क्रीम पार्टीच्या मागे काय रहस्य आहे ते. भाऊ ही तर आमची फसवणूक झाली आहे. फसवणूक आहे. आम्ही इथे फक्त आईस्क्रीम पार्टीसाठी आलो. हो हो, चला 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 बाबांनो, चला मीटिंग कॅन्सल. हा, चला चला भाऊ, घरी हो, चला. हो, चला, हो, हो, चला, चला चला घरी जाऊया. चला, खूप काम आहे. अरे बाबा जेठालाल, हे तर तुझंच घर आहे ना. हो हो, मग तू निघ. हो हो, थँक्यू. हो, चला, एक मिनिट, इथून कोणीही जाणार नाही. तुम्ही अशी मीटिंग रद्द करून नाही जाऊ शकत. मीटिंग? ही मीटिंग आम्ही बोलवली होती, म्हणून याला रद्द करण्याचा हक्क फक्त आमचा आहे. अरे कुठली मीटिंग? आम्हाला कुठल्या मीटिंग बद्दल काहीच माहित नाही भाऊ. हा आम्ही तर इथे आईस्क्रीम पार्टीसाठी आलो होतो. हो हो, 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 म्हणजे काय? मला तेच सांगितलं होतं ना. नाही जाऊ शकणार. आता आपल्याला ब्रह्मास्त्र वापरावंच लागेल. कुठलं ब्रह्मास्त्र? बापूजी, बापूजी मला म्हणाले होते की कोणी ऐकत नसेल तुमचं तर मला सांगा, ते त्यांना समजावून सांगतील. बापूजी चर्चा करणार नाही, उलट ते सांगतील की काय करायचंय. आता आपल्याला काय करायचंय जेठाला? बसूया. बसा रे, कुणी जाणार नाही. बसा खाली, खाली बसा. हा. काय यार, बसा बसा. हा, बसा. बसा आता. शाबास दया बहिणी. मस्त आहे हं, ब्रह्मास्त्र. ही महिला मंडळी बहुतेक हल्ली सासू सुनेच्या मालिका खूप पाहतात. काय डोकं वापरून फसवलंय आपल्याला. अहो, आम्ही काही फसवलं वगैरे नाहीये तुम्हाला. ऍक्च्युली तुम्ही सगळे नवरे आम्हा बायकांच्या बोलण्याला सिरियसली घेत नाही ना, म्हणून आम्हाला असं करावं लागलं. सॉरी टपूचे पप्पा, ते बापूजींनी मला असं काही सांगितलं नाहीये. हे तर मी तुम्हा सगळ्यांना थांबवण्यासाठी बापूजींचं नाव घेतलं. अरे, क्या बोला? या ब्रह्मास्त्राला काही माहितच नाहीये म्हणजे. अजून एक फसवणूक आमच्या सोबत. चला रे सगळे. मीटिंग म्हणजे काय? अरे बाबा जेठालाल, हे तुझंच घर आहे ना. अरे हा यार, मग तुम्ही निघा ना बाबांनो. हो हो, चला. बसा तुम्ही, बसा. अरे पण का? हे बघा, आपल्याला आपल्या माथ्यावर हा शिक्का नकोय की आपण अन्याय करतो आणि बायकांचं ऐकत नाही. त्यामुळे मीटिंग करूया ना, नेमकं कळेल की काय आहे, त्यांचा मुद्दा कळेल. बसा. असं आहे का? चला ठीक आहे, ऐकूया ना मग. अरे काय उगाच असं म्हणायला म्हणायचंय? नको बोला. की हे लोक अन्याय काही अन्याय करतात. करत नाही आम्ही, ते अन्याय करत आहेत. अरे तू का बसलास पोपटलाल? तू तर कुणाचा नवरा पण नाहीस. तू जा. बाबा जेठालाल, मलाही माझ्यावर नवरा अन्याय करतो असा शिक्का मारून नाही घ्यायचा आहे. बोला बहिणींनो, काय मीटिंग करायची? हा, ते काय आहे ना, बहिणी, आमची काय काय प्रॉब्लेम अरे एक एक जण बोला. बबिताजी तुम्ही बोला. हे बघा, सगळ्यांना माहिती की सगळ्यांच्या घरी काय काय प्रॉब्लेम्स आहेत. तरी पण आम्ही तुम्हाला आठवण करून देत असतो. अय्यर, आपल्या घरात बाथरूमचा प्रॉब्लेम आहे जो आपल्याला लवकरात लवकर रिपेअर करावा लागेल. आणि आमच्या घरी इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम आहे. आणि आमच्या घरी कलर आणि वरच्या भिंतीचा प्रॉब्लेम आहे.
हा, आणि आमच्या घरी दरवाजा आणि फरशीचा. अरे आमच्या घरात तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, वाळवीचा प्रॉब्लेम आहे. आणि आमच्या घरात सोफा डायनिंग टेबल सोबत बाथरूमची पाईपलाईन पण बदलायची आहे. म्हणजे एकूण मिळून सगळ्यांच्या घरी रिनोव्हेशन करण्याची खूप गरज आहे. म्हणून प्लीज करून घ्या. प्लीज प्लीज. एक मिनिट माधवी, रेनोव्हेशन नाही त्याला रिपेअरिंग म्हणतात आणि ते आम्ही करतोय ना. हा, तो सोफा आणि डायनिंग टेबल जो आज आपला तुटला तो नवीन घेऊया. आणि बाकी जे काही घर नवीन बनवायचं आहे ते म्हणालो ना मी, दिवाळीमध्ये करूया आरामात. बोललो ना तुला. हो, पण जे काम दिवाळीमध्ये करणार आहात ते काम आता करायला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे बबिताजी जे बोलत आहेत ते. उत्तर द्या हाती भाऊ. नाही, मी सांगतो. मी उत्तर देतो. प्रॉब्लेम आहे आम्हाला, कारण आता आपण आपापल्या कामात बिझी आहोत आणि आता नूतनीकरण झालं तर सगळ्याच लोकांना कामात अडचणी येणार. त्यामुळे आता करू शकत नाही, दिवाळीत करूया आपण. बरोबर. अच्छा, या प्रश्नाचं उत्तर मी देते तारक. या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये आम्हाला घरी राहायला किती त्रास होतो याचा कधी विचार केलाय का तुम्ही? तुम्ही सगळे तर सकाळी कामाला निघून जाता, पण नंतर या सगळ्या अडचणी समोर आम्हाला उभं राहावं लागतं. आणि अशा खराब झालेल्या घरामध्ये पाहुणे आले तर कसं वाटेल पाहुण्यांना? आणि रेनोव्हेशन तर आत्ताच करायचंय, दिवाळीमध्ये नाही. आणि दिवाळीमध्ये सणासुदीला थोडी काम करता येतं. आणि घराची काम करण्याची हीच योग्य वेळ आहे. बराबर. आता रिनोव्हेशन बद्दल कोणी काही बोलणार नाही आणि कोणी रिनोव्हेशन करणारही नाही. भाऊ, मला असं वाटतं की जे महत्वाचं काम आहे ते आधी करूया. माझ्या घरात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम वाळवीचा आहे, जो फर्निचरला लागलाय. तर तो आधी करणार, रिनोव्हेशन नंतर करू. हो बरोबर आहे, मला पण असंच वाटतं मेहता साहेब. अरे बाबा भिडे, तू मेहता साहेबांच्या घरासाठी का बोलतोयस? हा भिडू, तू तुझ्या घराकडे लक्ष दे. हो. अरे मला असं म्हणायचंय की जी गोष्ट खराब झालीये ती रिपेअर करा. बरोबर आहे. आता कुठे पूर्ण घर रिनोव्हेट करणार? ओय हो ना, सुट्ट्यांमध्ये मस्त घर नवीन करून टाकू. हो, मला पण हेच वाटतं. सुट्टीला सगळं नवीन घेऊ करून. आता केलं तर खूप त्रास होईल दया. अरे पण टपूचे पप्पा, अशा घरात आम्हाला त्रास होतो. मग थोडा त्रास तर सहन करावा लागेल ना दया. अगदी बरोबर. करेक्ट चेटा भाऊ, मी पण तेच बोलते. तुम्ही पण थोडा त्रास सहन करा आणि घर रेनोव्हेट करून टाका. अरे हा त्रास थोडा नाहीये, जास्त आहे. मी कुठे बसून लिहिणार? गार्डन मध्ये देवाच्या पायाजवळ बसून लिही ना. अरे कोमल, मी पेशंटवर उपचार कुठे करणार? क्लब हाऊस मध्ये किंवा सोसायटी ऑफिस मध्ये. आणि माधवी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मी विद्यार्थ्यांना शिकवणार कुठे? क्लब हाऊस मध्ये किंवा एखाद्या मुलाच्या घरी. ओय, मी गाड्या कुठे रिपेअर करू? आणि मला गेला गाड्या तू गॅरेज मध्येच रिपेअर करणार ना. हा, सॉरी. हे बघा, सगळ्या घराला रिनोव्हेशन करायचंय. हो, आपण रेनोव्हेशन करणाऱ्या व्यक्तीला सांगूया की आधी हॉल बनवून घे, मग बेडरूम, मग किचन. करेक्ट. अशा पद्धतीने एक एक करत काम झालं तर कोणाला त्रास सुद्धा होणार नाही. जरा पण त्रास नाही होणार. प्रत्येक प्रश्नावर यांच्याकडे उत्तर आहे. सगळा अभ्यास करून आल्यात या महिला. बाबा, मला तर फक्त माझं बाथरूम दुरुस्त करायचंय, सगळं घर नाही. मला तर उगाचच मीटिंग मध्ये बोलवलं ना. पाहिलंस, लग्न झालं नाहीये म्हणून किती शांती आहे पोपटलाल. दया, असं करून वगैरे बघू नको बाई. आता घर नवीन करायचा विचार नाही केला तर बरं आहे. हा कोमल, प्लीज. आता रिपेअरिंग पर्यंत ठीक आहे, रिनोव्हेशनचा हट्ट नको करू. हे बघा, हट्ट तर तुम्ही सगळे करताय. आम्ही सगळे. अरे सगळं घर अगदी नवीन करावंच लागेल. बस. ही तर धमकी आहे कोमल. तर तसं समजा मग. धमकी असेल तर आम्ही असं काही करणारच नाही. हो, काय हो, मित्रांनो? नाही करायचं. चला उठूया. नाही ऐकायचं नाही यांचं. हे पाहिजे चालतं का? काय बोलतोय मी तू? आत्माराम, अरे मला तेच सांगायचंय, ऑफिशियली डिक्लेअर करतो, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. आता काम नाही करायचं काय? हे बघा, तुम्ही सगळे असे अर्धवट विषय टाकून नाही जाऊ शकत. बोलणं कुठे अर्धवट आहे दया? बोलणं तर झालं ना. सांगितलं ना की आता मी रेनोव्हेशन करायला तयार नाही आहोत. हो. आणि आता आम्हाला यावर कोणताही वाद घालायचा नाही. अगदी हा, चला. ठीक आहे, तर मग आम्ही सगळ्या लेडीज आपापल्या माहेरी जाऊ. आणि जेव्हा तुमची
घराची रिनोव्हेशन करण्याची मर्जी होईल तेव्हा तुम्ही करा आणि जेव्हा रिनोव्हेशन होऊन जाईल ना मग आम्हाला सांगा, आम्ही येऊ. हो हो अगदी बरोबर आहे. ठीक आहे, मग कधीची बुक करू तिकीट तुझी? सकाळची तिकीट बुक करा. हो तारक, तुम्ही पण माझी सकाळची तिकीट बुक करा बस. अगदी अगदी. हा आम्ही सगळे माहेरी निघून जाऊ. बरोबर. दया वहिनी, उद्या सकाळी जर तुम्ही माहेरी जाणार आहात ही गोष्ट तर बापूजींना सांगावीच लागेल ना. बापूजींना फोन करून सांगते. डबूचा बाबा जरा फोन देता मला. नाही नाही दया, बापूताजी, बबिताजी, बापूजी नको. काय तुम्ही पण. दया नाही, बापूजी नको. जेठालाल, काळजी करू नकोस. मला पूर्ण विश्वास आहे की हे लोक माहेरी जाणार नाहीत. पण आपल्याला यांच्या सोबत अजिबात वाद घालायचा नाहीये. शांतपणे बोलायचंय. शांतपणे बोलून तोडगा काढू ना. हे बघा, तुम्ही जरा शांतपणे विचार करा. आम्ही काही हट्ट नाही करत आहोत. आमच्या खराब झालेल्या घराची डिमांड आहे की आम्हाला रिनोव्हेट करा. ते म्हणतात ना की जिथे घर तुटलेलं नसेल, चांगलं असेल, स्वच्छ असेल तिथे आई लक्ष्मीचा वास असतो आणि चांगले दिवस पण येतात. दयावहिनी, ही गोष्ट आम्हाला मान्य आहे. म्हणूनच जे काही खराब झालेलं ते आम्ही रिपेअर करतोय ना. हो. तयार आहोत ना आम्ही. आमचं परत तेच. अहो, दरवेळी काही ना काहीतरी तुटत राहिलं तर दरवेळी ते रिपेअर करत बसायचं का? आणि या पद्धतीने घर नवीन करायचा विचार केला तर 1-2 वर्ष जातील. बरोबर आहे. आणि अशांचे खर्च पण जास्त होईल. हो बरोबर आहे. रोशन डार्लिंग, आणि एकत्र घर रेनोव्हेट करू तर ते आपण आपल्या पद्धतीने डिझाईन पण करू शकतो. नाहीतर त्याचा लुक पण चांगला येणार नाही. खर तर बबिताजी आणि बाकी सगळ्या महिलांच्या बोलण्यात मला जरा दम वाटतोय. काय आहे की तुकड्या तुकड्यात करायचं म्हटलं तर पैसे पण जास्त जातील आणि त्रास पण जास्त होईल. घ्या, पडली आपली पहिली विकेट. मारली जेठालालने पलटी. ओ पोपटलाल, ₹1,00,000 सल्ला मोफत देतोय, नीट ऐक. आयुष्यात कधीही कुठलीही गोष्ट अशी मजबूत घट्ट पकडून ठेवायची नसते. जर दुसऱ्यांचे विचार आपल्याला पटत असतील तर आपला विचार बदलून लगेच हो म्हणायचं असतं. काय मेहता साहेब? भाऊ, मला पण असं वाटतंय की आपल्या घरांची दयनीय अवस्था बघून असं एक एक करून नूतनीकरण करण्यापेक्षा एकत्रच काय ते केलेलं बरं. नाही पण सगळं घर रिनोव्हेट करायचं म्हणजे खर्च जास्त आणि तो मी अफोर्ड नाही करू शकत. हो, अहो, तुम्ही सुट्टीमध्ये भारताबाहेर जायला जे पैसे जमवले आहेत ना ते रिनोव्हेशन साठी वापरूयात ना. पण माधवी, तुला आणि सोनूला भारताबाहेर फिरायला घेऊन जाणं हे माझं स्वप्न आहे. मग तुमचं हे स्वप्न आपण 2-4 वर्षानंतर पूर्ण करू ना. आता माझं हे स्वप्न आहे की आपण आपलं घर मस्त बनवूया. प्लीज. आम्हा सगळ्यांचं होऊन जाऊ दे. ठीक आहे, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. अरे तिथे तिथे दे बाबा. बाबा, मला कुठे. तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. ओय, शाबास भिडू. ओय, ही झाली ना कुटुंब प्रमुखासारखी गोष्ट. जेठ्या, सोफा, डायनिंग टेबल सगळं कोणी तोडलं? बापूजी, ते कुणी तोडला नाही, आपोआप मोडले. ए, आपोआप तुटलं कसं? हा म्हणजे झालं असं की बापूजी, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. आम्हा सगळ्यांच्या घरी आता रिनोव्हेशन होणार आहे. म्हणजे आपल्या घराची फरशी, फर्निचर, कलर, बाथरूमचे पाईप, एवढंच काय भिंतीवरचे पडदे पण आता नवीन येतील. सगळं? हो बापूजी, सगळ्यांची घरं नव्या रंगरूपात सजणार आहेत. अरे वा वा, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. हं? नवीन घर, नवा उत्साह आणि नवीन आनंद घेऊन येईल. खूप चांगला विचार केलाय तुम्ही लोकांनी, खूपच चांगला. धन्यवाद बापूजी. बापूजी, मी तुमच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येते. अगं नको सुनबाई, घर नवीन होणार आहे हे ऐकूनच माझं मन तृप्त झालंय. अरे करा लवकर रिनोव्हेशन करा. हं?
एकमेव सेक्रेटरी साहेब, रिनोव्हेशनची तयारी सुरू करा. हो पण मी एकटा इतकी मोठी जबाबदारी कशी सांभाळू शकतो? अरे भिडे, काळजी करू नको. त्या हिशोब वगैरे करायला मी तुझी मदत करेन. आणि भिडे भाऊ, इंटिरियर डिझाईन विषयी मला थोडं बहुत नॉलेज आहे. त्या कामात मी तुमची मदत करू शकते. घ्या. वा अजून काय हवंय? अरे वा भिडे मास्तर, इतर रिनोव्हेशनच्या 3 मेंबरची कमिटी पण तयार झाली. वा होय वा, देवाच्या कृपेने सगळं काही मस्त झालं बाबा. मस्त नाही, माती होईल. हा? हे रिनोव्हेशनचं काम सोपं नाहीये. लग्नासाठी मुलगी शोधण्यासारखं अवघड काम आहे. तुम्हाला रिनोव्हेशन साठी चांगला इंटेरियर डेकोरेटर शोधावा लागेल. हा बाबांनो, पोपटलालने जरी रिनोव्हेशन केलं नसलं तरी पोपटलाल जे म्हणतोय ते अगदी खरं आहे. जर आपल्याला रिनोव्हेशन करायचं असेल तर आपल्याला अगदी उत्तम इंटिरियर डेकोरेटर आणि एक चांगला कॉन्ट्रॅक्टर शोधायला हवा. हा, आणि त्यात पण जर ओळखीचा असेल तर अर्ध टेन्शन दूर होईल. पण असं ओळखीचा माणूस आपल्याला भेटणार कुठे? कठीण आहे बाबा. मिळाला. मी एका खूप चांगल्या इंटिरियर डिझायनर आणि आर्किटेक्टला ओळखते. घ्या, बोला. अजून काय हवंय? तो बस येतच असेल. हो, मी म्हणालो होतो ना यांनी पूर्ण तयारी केली आहे. येत असेल म्हणजे? मला माहित होतं की शेवटी तुम्ही सगळे नक्की तयार व्हाल, म्हणून मी त्याला आधीच बोलावून घेतलं. इव्हेंच्युअली म्हणजे शेवटी. अच्छा. हा. एक्सक्यूज मी. हाय सप्तू. हाय, ये. হাই ববিতা How are you? দিদি, কেমন আছে? ভালো, তুমি अरे केमन? खूप ভালো. मी तुम्हाला याच्याच बद्दल बोलत होते. हा आहे सप्तरंगी, इंटिरियर डिझायनर कम आर्किटेक्ट. अच्छा. हो हो. अतरंगी? अहो अतरंगी नाही, सप्तरंगी हाती भाऊ. सप्तरंग? हा. हे पण जरा अतरंगी नाव आहे. हाय सतरंगी नाव आहे माझं. सगळ्यांच्या आयुष्यात रंग भरायचं कॉम आहे माझं. अय्यर भाऊ. हा. সপ্তু কোথা কোথা পো দেখো খলি, হ্যাঁ কোথায় ছিলি 7 দিন ধরে? আরে বাবা, কখনো দিল্লি কখনো কলকাতা, নানান জায়গা, কিন্তু এখন এখন আমি মুম্বাইতে পুরাপুরি সেটেল হয়ে গেছি. Very good. खरंच बंगाली भाषा किती गोड आहे ना. आणि मिठाई सुद्धा. अगं माझे भाऊजी कुठे आहेत? हे काय इथेच आहेत. अरे अरे कसे आहात तुम्ही? मी हो. मस्त आहे. तो कसा आहे? अरे आम्ही तर व्हेरी गुड. अरे very good. वा, वा, वा. बबिताजी, तुमच्या या भावाबद्दल तर आम्हाला माहितच नव्हतं. सत्तू माझा मानलेला भाऊ आहे. लहानपणी आम्ही शेजारी होतो, एकत्र मोठे झालो, शाळेत एकत्र जात होतो आणि कॉलेज सुद्धा एकच होतं. आणि मग आम्ही आपापल्या आयुष्यात बिझी झालो. হ্যাঁ অনিত হয়ে গেল না? অনেক দিন নয়, অনেক বছর হয়ে গেছে. হ্যাঁ কেন বছর হয়ে গেল? হ্যাঁ काही बोलतायत ते? बंगाली. अरे ते तर मला पण माहिती आहे. तू कधीपासून हूं करत होतास म्हणून मला वाटलं तुला कळतंय. मग मगापासून तू हूं का करत होतास? अरे बहीण भावाचं प्रेम बघून मी असं केलं. बबिताजी, तुम्ही काय बोलताय आम्हाला कळतच नाहीये. भाऊ, असं काहीतरी बोला की आम्हालाही कळेल. नाहीतर आम्हाला पण बंगाली शिकवा. मी तुम्हा सगळ्यांची आणि याची ओळख करून देते. सत्तू, हे आहेत अब्दुल भाऊ. हे सोडी भाऊ आहेत. नमस्कार. ओय, कसा आहेस यारा? मी एकदम मस्त आहे. नमस्कार, हा. हे आमचे बापूजी आहेत. नमस्कार. हे मेहता साहेब, नमस्ते. मोठे लेखक आहेत. हे जेठाजी आहेत आणि यांचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. हे भिडे भाऊ आहेत आणि हे शिक्षक आहेत. एकमेव सेक्रेटरी ऑफ गोकुळधाम सोसायटी. नमस्कार. केमन आछो? भालो? हा भालो अशो सेक्रेटरी. हा बबिता. तुला येते बंगाली? एवढंच येतं. आणि हे आहेत हाती भाऊ आणि हे डॉक्टर आहेत. हे आहेत पोपट भाऊ आणि हे खूप प्रसिद्ध पत्रकार आहेत. या आहेत माधवी वहिनी. नमस्कार. या रोशन वहिनी आहेत. नमस्कार. या दया वहिनी. नमस्कार दया भाभी. नमस्कार. कोमल वहिनी. नमस्कार. आणि या अंजली वहिनी. आणि याला तर तू ओळखतोसच. अरे सप्तरंगी, तो तुझ्या लग्नाची गोड बातमी कधी ऐकवणार आम्हाला? बमोशाय एका ठिकाणी गेल्या 6 महिन्यापासून बोलणी तर सुरू आहेत, पण अजून काय पक्का नाही ठरला. अरे लवकरच होईल तुझं लग्न नक्की. हा. अरे सप्तरंगी दादा, आयुष्यात लग्नाचा कार्यक्रम सगळ्यात आधी ठरवला पाहिजे. हा, नाहीतर काही लोक आयुष्यभर वाट बघत बसतात आणि लग्न काही ठरतच नाही.
काय मेहता साहेब? सप्तरंगी भाऊ, तुमचं लग्न लवकर ठरू दे यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन. आणि ज्या मुलीसोबत तुमचं लग्न ठरणार आहे ना ते सुद्धा लवकर ठरू दे. मी तर तुझ्या लग्नात खूप मजा करणार आहे, तू बघच. अगं नक्कीच नक्कीच दीदी, खूप मजा करायला हवी. आपल्या लग्नात खूप मजा करूया आपण, खूप धमाल. हो मग काय. तशी दीदी सगळे रिनोव्हेशन साठी तर तयार आहेत ना? हो तयार झाले. तू पण तयार हो ना मग. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमच्या घराला अगदी मस्तपैकी रिनोव्हेट करून देईन. पण सप्तरंगी भाऊ, आम्हाला बजेटचं पण बघावं लागेल ना. भिडे भाऊ डोंट वारी, सप्तरंगी कमी बजेट मध्ये पण मस्त काम करून देईल. हो बाबा, रिनोव्हेशन साठी सगळ्यात महत्वाचं आहे परफेक्ट इंटेरियर डिझायनर शोधणं. आणि तुमचा हा प्रॉब्लेम बबिता ताईंनी सोडवलाय. अगदी बरोबर आहे. खरंय खरंय पोपटलाल. बबिताजी, तुमच्यामुळे गोकुळधाम सोसायटीचं जे मेन टेन्शन होतं ते आता दूर झालंय. आणि याचसाठी सर्वांनी बबिताजींसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. एक मिनिट, बापूजी काहीतरी आधी बोलताय. याला विचारून तरी घ्या की हे सगळं काम करायला त्याच्याकडे वेळ आहे का नाही. हा हा. बापूजी, सप्तूला त्याच्या दीदीने सांगितलं ना तर तो सगळी कामं बाजूला ठेवून आपलं काम करेल. बोला. किती मस्त ना. भाऊ तर भाऊ. ई सप्तू, बोल ना, सगळ्यांना सांग. हा सत्पू भाऊ, आता दीदी बोलते तर मी थोडी नाही बोलणार आहे. बघा बघा बघा. बघितलं. मी बाकीची कामं तर सांभाळून करेन, पण तुमचं सगळ्यात काम आधी करेन. बबिताजी, मस्त आहे हा. सप्तरंगी भाऊ, चांगल्या कामासाठी वेळ घालवायचा नसतो. हा. अरे काळजी करू नका अंजली वहिनी, सप्तरंगी नाव आहे माझं आणि सगळ्यांच्या आयुष्यात रंग भरायचं काम आहे माझं. होय होय होय, मस्त बोलला. काय झालं? अरे रिनोव्हेशनचं काम आपण आता नाही करू शकत. अरे पितृपक्ष चालू आहे ना. अरे हो. बरोबर बोलतात माधवी वहिनी. अरे मग अगं माधवी बाळा, श्राद्ध पक्ष म्हणजे पितरांचा पक्ष. आणि पितरांचे आशीर्वाद तर नेहमीच आपल्या सोबतच असतात. अगदी बरोबर बोलताय बापूजी. अहो, पितृपक्षात कुठलंही काम करू नये असं का? योग्य काम करायला, शुभ काम करायला प्रत्येक वेळ शुभच असते आणि चुकीचं काम करायला प्रत्येक वेळ चुकीची असते. बरोबर बरोबर. अगदी बरोबर आहे. पितृपक्षात आपल्या घराचं रिनोव्हेशन होईल तर आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळेल. हा. होय सप्तरंगी यारा, होय उद्याच रिनोव्हेशनच्या कामाला सुरुवात कर तू. हा जी. ठीक आहे, मी उद्यापासून काम सुरू करतो. एकदम मस्त. अरे आई, हो बाळा, अगं फर्निचर कुठे गेलं? ते मी नंतर सांगेन, पण आधी एक आनंदाची बातमी आहे. कोणती बातमी? आपल्या सगळ्यांच्या घरी रिनोव्हेशन होणार भिडेकर, क्लब हाऊस सुद्धा रिनोव्हेट होणार आहे का? क्लब हाऊस का? क्लब हाऊस तर ठीक आहे. नाही बाबा, क्लब हाऊस मध्ये बऱ्याच ठिकाणी कलर डल झालाय. भिडे भाऊ, ते क्लब हाऊसच्या सिलिंग मधून पाणी पण पडतंय. नाही अब्दुल, हे बघा, सोसायटीकडे सध्या इतकं बजेट नाहीये की आपण क्लब हाऊस रिनोव्हेट करू. हा? अरे अरे बाबा भिडी मास्तर, सगळ्यांच्या घराचं काम होत आहे तर मग त्यासोबतच क्लब हाऊसचं सुद्धा काम करून घे ना. सगळ्यांनी मिळून पैसे गोळा करून टाकू. ओके. पैसे जमा करणार असू तर मग काही इश्यूच नाहीये. ठीक आहे, मग फ्लॅट बरोबर या वेळेला आपण क्लब हाऊस सुद्धा रिनोव्हेट करून टाकू. मी उद्या सकाळीच येतो आणि सर्वांच्या घराचं आणि क्लब हाऊसच्या मेजरमेंट घेऊन तुम्हा सर्वांना घर कशा प्रकारे डिझाईन करायचंय ते समजावून मी सर्वांना डिझाईन आणि बजेट सांगून टाकेन. ओके? नाही, बजेट जाणून घेणं बरोबर आहे सप्तरंगी भाऊ, पण याआधी हे सुद्धा कळलं पाहिजे की तुम्ही याआधी कोणती कोणती कामं केली. अरे भिडे, काय विचारतोयस यार?
बबिताजींचा भाऊ आहे तर स्पष्टच आहे सगळी कामं चांगलीच केली असतील हो ना बबिताजी बरोबर ना हो भिडे भाऊ सब तू परफेक्ट काम करेल ते सुद्धा आपल्या बजेट मध्ये हा अरे हो बबिताजींचा भाऊ सत्पू भाऊ आहे मग टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये तू पण टेन्शन मुक्त हो थँक्यू सो मच जेठाजी अरे अच्छा एक मिनिट ऐका मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतलाय की आपण सगळे आपल्या घराचं रेनोव्हेशनचं काम बबिताजींचे भाऊ सप्तरंगी भाऊंकडून करून घेऊ मग हा निर्णय सगळ्यांना मंजूर आहे हा मंजूर आहे मंजूर आहे ओके बाबू मोशाय सप्तरंगी नाव आहे माझं आणि सर्वांच्या जीवनात रंग भरणं काम आहे तुझं बरोबर हे घ्या सगुनचे 1001 रुपये अहो पण कशाला याची काय गरज आहे तू हे ठेवून घे दयावहिनी शगुनचे पैसे देते नाही नको म्हणूस घ्या 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 अरे धन्यवाद दयाताई अरे काय आता आपल्या जीवनातल्या खूप महत्वाच्या कामाला सुरुवात होणार आहे मग बोला श्री अंबे माते की होय गोकुळधाम सोसायटी मध्ये सर्वांच्या घरी घर रेनोव्हेशन होणार आहे नवीन कलर नवीन खुर्ची येईल नवीन टेबल येईल अगं नवीन किचन नवीन बाथरूम सगळं अगदी नवं कोरा आणि ऐक ना आई ऐकून तरी घे हे बघ या वेळी काम पूर्ण होताच तुला यावंच लागेल मला काहीच ऐकायचं नाही आहे चल मी आता फोन ठेवते बाय 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 आईशी बोलत होतीस टपूचे पप्पा कसे वाटले सरप्राईज अरे जबरदस्त मजा आली दया खरं टपूचे पप्पा आपण किती नशीबवाले आहोत की आपल्याला रेनोव्हेशन साठी सप्तरंगी भाऊ भेटले अरे आमच्यापेक्षा जास्त नशिबवान अय्यर भाऊ आहे की त्यांना सप्तरंगी भाऊ सारखा मेहुणा मिळाला काय म्हणजे सप्तरंगी भाऊला पाहून मला सुंदरची आठवण आली मला सुद्धा सुंदर वीराची आठवण झाली आणि बघा ना टपूचे पप्पा दोघांची रास सुद्धा एकच आहे सुंदर सप्तरंगी सर सर हो हो दोघांची रास एक असेल पण दोघात किती फरक आहे सप्तरंगी भाऊ शांत पाण्यासारखे आणि सुंदर उसळत्या लाटेसारखा काय अगं म्हणजे मस्तीखोर सुंदर आहे ना लहानपणापासूनच मस्तीखोर आहे टपूचे पप्पा किती मजा येईल ना जेव्हा आपल्या घर रिनोव्हेशन नंतर अगदी नवं कोर होईल हो दया घरात सगळं नवीन बनवून घेऊ हा म्हणजे तुम्ही ठरवलं सुद्धा घरी काय काय नवीन करून घ्यायचं नाही अजून विचार केला नाहीये लवकर विचार करा ना कोणाची वाट बघताय बरं आई मी आणि आजोबांनी मिळून ठरवलं की आमची रूम कशी असेल अच्छा काय विचार केलाय कसा असेल तुमचा रूम पप्पा आमच्या रूम मध्ये ना बेड नसेल मग बाळा तुम्ही झोपणार कुठे जमिनीवर नाही नाही बेटा तू जमिनीवर झोपू शकतोस बापूजी जमिनीवर झोपू शकत नाही बाळा अहो पप्पा आमच्या रूम मध्ये बेड नसेल म्हणजे बेड असेल पण बेड सारखा बेड नसेल हो समजलं तुला काय बोलला टप्पू एक मिनिट टप्पू काय बोलला म्हणजे बोलला एकदा म्हणजे आई गावी लाकडी खाट असते ना हा. तशीच एक खाट आणि बेडच्या मिक्स डिझाईनचा बेड असेल आणि त्यावर जी गादी असेल ती कापसाची गादी असेल वा वा छान छान आयडिया आहे बापूजी अजून काही नाही आणखी काही नाही तुला घर जसं बनवायचं असेल तसं बनवून घे पण घरामध्ये एक सुंदर देवघर मात्र नक्की बनवून घे हो, बरोबर बोलले बापूजी टपूचे पप्पा घरात सुंदर देवघर असायला हो नक्की नक्की आणि हो जेठ्या डायनिंग टेबल वेगळं स्पेशल बनवून घे ओके स्पेशल म्हणजे काचेचं लाकडाचं कसं पाहिजे नाही टेबल काचेचं लाकडाचं कसलंही असलं तरी चालेल पण खुर्ची अशी असली पाहिजे की तिच्यावर जर कोणी उशिरा नाश्ता करायला बसलं किंवा त्याच्यावर बसून बसून नुसता खातच राहिला तर खुर्चीने त्याला आपोआप खाली पाडलं पाहिजे आजोबा नातू आज फुल मस्करीच्या मूड मध्ये आहेत टपूचे पप्पा माझी आई नेहमी सांगते माणूस जेव्हा खूप खुश असतो ना तेव्हा त्याला अजून विनोद करावेसे वाटतात हो आई हा आनंद रिनोव्हेशनचा आनंद आहे रिनोव्हेशन होणार आहे म्हणून गोकुळधाम मध्ये सगळे खूप खुश आहेत माय गॉड तारक मी एवढी
खुश आहे. एवढ्या वर्षानंतर माझ्या घराचं रिनोव्हेशन होणार आहे. Yes. तुला माहितीये मी काय ठरवलंय? इथे टीव्ही ठेवायचा आणि तिथे भली मोठी बुकशेल्फ अगं बनवायची. नको नको अंजली, बुकशेल्फ तिथे नको. बुकशेल्फ मला माझ्या रायटिंग टेबल जवळ हवंय. एक मिनिट तारक, बुकशेल्फ तर इथेच होणार. विचार का? अगं का अंजली? कारण मी ठरवलंय की बुकशेल्फ इथेच होईल. एक छोटी बुकशेल्फ केली तर कमी बुक्स राहतील आणि माझी इच्छा आहे की तुझ्या पुस्तकांसोबत माझी डाएट फूडची पुस्तकं सुद्धा तिथेच राहतील. नाही अंजली, नाही, अजिबात नाही. या डाएट फूडमुळे मी आधीच एवढा त्रासलोय. माझ्या समोर परत डाएट फूडची पुस्तकं नको. मला खूप त्रास होतोय. माझ्या डोळ्यासमोर मी डाएट फूडची पुस्तकं पाहूच शकत नाही. प्लीज. काय तारक, तू ना डाएट फूडवरचा राग काढून माझा मूड खराब नको करूस. मी रेनोव्हेशन साठी खूप खूप खुश आहे आणि माहितीये मी तर ठरवलंय की मोठ्या बुकशेल्फवर तुझ्या पुस्तकांसोबत माझी डाएट फूडची पुस्तकं सुद्धा राहतील. आणि हो, आपलं वॉर्डरोब कसा असणार हे सुद्धा मी ठरवलंय. त्यामुळे तुला कोणत्याही प्रकारचा त्रास घेण्याची गरज नाहीये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप चांगला विचार केलायस तू. पण माझ्या डोक्यात एक विचार घोळतोय अंजली. कोणता? अंजली, हा सप्तरंगी साहेब आहे, जो बबिताजींचा भाऊ आणि अय्यर साहेबांचा मेवणा आहे, यांना रिनोव्हेशनचं काम देऊन आपण काही चूक तर केली नाही ना? एका मिनिटासाठी सप्तरंगी भाऊंचा विचार सोडा. पण तुला बबिताजी आणि अय्यर भाऊंवर सुद्धा भरोसा नाही? नाही नाही अंजली, मला बबिताजी आणि अय्यर साहेबांवर खूप भरोसा आहे. पण जेव्हा इथे हा मेवणा शब्द येतोय ना, तिथेच खूप भीती वाटू लागते. कारण हा मेवणा जिथे कुठे येतो ना, तिथे शांती कमी आणि गडबडच जास्त वाटू लागते. एक मिनिट तारक, एवढ्या वर्षात माझ्या भावाने म्हणजे तुझ्या मेवण्याने काय त्रास दिलाय तुला सांग बरं. अगं अंजली, डोंट टेक इट पर्सनली. भाऊ, मी तर अगदी जनरल बोलत होतो. पण तरीही माझा हा जो सिक्स सेन्स बोलतोय ना की मेहुणा काम करतोय ना, म्हणून काही गडबड होता कामा नये. तारक, शांती. तू टेन्शन घेणं सोड आणि फक्त घराच्या रिनोव्हेशनचा विचार कर. मी बेडरूमचे डिझाईन तयार करून येते, मग तुला दाखवते. हा अरे बापरे, किती कामं करायची. अय्यर, हे बघ, आपल्या घराच्या रिक्वायरमेंट नुसार मी ही डिझाईन सिलेक्ट केली आहे. नाईस ना? पण बबिता, हे डिझाईन्स तू आता सप्तरंगीला दाखवू नकोस. हे बघ बबिता, आधी सप्तरंगीला त्याची डिझाईन्स बनवू देत. मग तुझी डिझाईन्स आणि सप्तरंगीच्या डिझाईन्स मध्ये जे चांगलं असेल ते मिक्स मॅच करून बनवून टाकू. ही खूप मस्त आयडिया आहे. मी खूप एक्साइटेड आहे. पण एक प्रॉब्लेम आहे बबिता. ते काय आहे ना, सप्तरंगी खूप मोठमोठे प्रोजेक्ट्स करतो. तो आपल्या गोकुळधामच्या कमी बजेटचे प्रोजेक्ट्स मॅनेज करू शकेल नाही? म्हणजे तो गोकुळधाम वाल्यांना बजेट तर ठीकठाक देईल ना? ऑफ कोर्स अय्यर, सप्तरंगी प्रत्येक बजेटचं काम करू शकतो. इज व्हेरी एफिशियंट. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे बबिता. पण काय आहे ना, एवढ्या सगळ्या फ्लॅट्सचं काम आहे आणि ते सुद्धा आपल्या ओळखीचा माणूस करणार आहे. जर सप्तरंगीकडून कामात वर खाली काही गडबड झाली तर सगळे आपल्याला दोष देतील. असं काही नाही होणार अय्यर. बबिता, असंच होणार. आता पोपटलाल आणि जेठालालचा स्वभाव तर तुला माहित आहेच, ते कसे आहेत. अय्यर, अरे सप्तूला आधी येऊ तर दे. तो सर्वात आधी येऊन सर्वांच्या घराची मेजरमेंट घेईल, मग तो बजेट देईल. त्यानंतर ठरवूया ना काय करायचंय ते. तू आतापासूनच इतकं टेन्शन का घेतोयस? हा, हे काय? कोमल, तोशी बसली काय? पटकन मिठाई घेऊन ये बघू. आपलं घर रेनोव्हेट होणार आहे तर मिठाई पार्टी तर बनते ना. मिठाई पार्टी तर होणारच, पण नंतर. आधी घर कसं रेनोव्हेट करायचं ते ठरवूया. अगदी बरोबर, बरोबर बोललीस. मम्मी पप्पा, हा. मी आपल्या घराचं इंटिरियर प्लॅन केलंय. अरे वा बाळा, दाखव. आपण हॉल आणि किचन मध्ये भिंत नको ठेवूया. काय पप्पा? अरे वा, ही तर खूपच चांगली आयडिया आहे. याचा अर्थ तुझी मम्मी काय जेवण बनवते ते आपण इथे बसून बघू शकतो. एक्झॅक्टली. आणि एवढंच नाही पप्पा, किचन मध्ये जेवण बनत असताना भिंत नसेल तर सुगंध सुद्धा येईल ना. अगदी बरोबर आहे. मला तर आतापासूनच सुगंध येतोय. कम ऑन, तुम्ही दोघांनी खयाली पुलाव शिजवणं पुरे करा. ओके, आम्ही बंद करतो. मग तू खरंच पुलाव तयार कर ना. बोली बाळा, मस्करी नंतर आधी आपण नेटवर घरासाठी डिझाईन चेक करूया. मस्त आयडिया पप्पा. चला लगेच डिझाईन चेक करूया. Yes. हा, चला. पप्पा, मला तर हे सुद्धा आवडलं, हे सुद्धा आवडले, हे सुद्धा आवडलं, हे सुद्धा आवडले. हो पप्पा, मला तर सगळेच डिझाईन आवडलेत. ओय ठीक आहे गोगी पुत्तर, आपण सगळ्याच डिझाईन करूया. बल्ले 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 बल्ले. अरे रोशन, एकाच घरात एवढ्या वेगवेगळ्या डिझाईन्स कशा असू शकतात? ओय सोनी, एवढ्या मोठ्या भिंती आहेत, सगळ्या डिझाईन फिट होतील की? हा? रोशन, असेल तर आपलं घर कमी आणि एक्झिबिशन सेंटर जास्त वाटेल. ओय हा, ते सुद्धा आहेच की. ओय घर तर घरच वाटलं पाहिजे. तो बराबर छे. गोगी पुत्तर, सॉरी यार, तू ना या सगळ्या डिझाईन मधून एक डिझाईन फायनल करून टाक. हा. मग एक काम करूया, माझ्या रूम मध्ये हा. आपण स्पोर्ट्स टीम ठेवूया. होय होय होय, काय कमाल आयडिया आहे गोगी पुत्तर. मस्त, ही आयडिया चांगली आहे. असंच करूया आपण. ही आयडिया खूप चांगली आहे. हा.
आणि झोपण्यासाठी स्पोर्ट्स कारवाला बेड असेल. गोगी पुत्तर ओय ब्रेक मार यार. तुझा स्पोर्ट्स कारवाला बेड आहे ना, तो आता नको चालवूस. काय आहे ना, तुझ्याकडे लायसन्स नाहीये ना. हो पप्पा, मी हा स्पोर्ट्स कारवाला बेड 18 वर्षाचं झाल्यानंतरच चालवेन. शाबास पुत्तर. शो नॉलेज. हो मम्मी, माझ्याकडे लायसन्स नाही ना. हा बाप बेटे दोघे रेनोव्हेशनच्या एक्साइटमेंट मध्ये अगदी वेडे झालेत. जोजिकरा, तेव्हा फक्त स्पोर्ट्स कारच्या थीमचं बेड असेल. बेडला इंजिन थोडी ना असतं. ओय सोनिये, मग झोपायला सरळ स्पोर्ट्स कारच ठेवूया काय पुत्तर. ओय वेडी झालीयस का. ओय आम्ही तर मस्करी करतोय. ओय बल्ले बल्ले, ओय बल्ले बल्ले. ओय सोनिये, मला एक गोष्ट सांग, आपल्या रोमॅन्टिक बेडरूम मध्ये कोणती रोमॅन्टिक थीम ठेवायची यार. रूमचा विचार आपण नंतर करू. सर्वात आधी घराचं रेनोव्हेशन कसं करायचं आणि कोणत्या रूम पासून सुरुवात करायची ते आधी आपण ठरवूया. ओय बल्ले बल्ले, ओय बल्ले बल्ले. फायनली आपलं घर रिनोव्हेट होणार. आणि फायनली आपल्या घराला नवीन लुक मिळणार आहे. आणि असा बेस्ट लुक देऊ ना आपल्या घराला की जो कोणी आपलं घर बघेल तो म्हणेल घर असावतार गोकुळधामचे एकमेव सेक्रेटरी आणि शिक्षक आत्माराम तुकाराम भिडे यांसारखं. हो की नाही. हो, ते सगळं ठीक आहे, पण एक टेन्शन. आता काय. मी विचार करतो की रेनोव्हेशनचा जो काही खर्च होईल तो आपल्या बजेटमध्ये झाला पाहिजे. म्हणजे आपली जी बचत आहे, बँक बॅलन्स आहे, FDs आहेत, त्यात निभावलं तर चांगलं आहे. ओव्हर बजेट होता कामा नये. नाही होणार हो. सप्तरंगी बबिताजींचे भाऊ आहेत ना, ते बजेट मध्येच चांगलं काम करून देतील. आणि थोडाफार वर खाली खर्च होईल तो करावाच लागेल ना, त्यात काय एवढं. आणि ते सगळं ठीक आहे. आता आपल्याला यावर कॉन्सन्ट्रेट करायचंय की घराचा लुक कसा असला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही घराचा लुक कसा असेल याचा विचार करा आणि मी पैसे कुठे वाचतील, कसे वाचतील याविषयी विचार करू. म्हणजे नंतर गोंधळ होणार नाही. का विचार करताय असा. बी पॉझिटिव्ह. आता बजेट विषयी विचार करायचाच नाहीये. आता फक्त घराच्या डिझाईन बद्दल विचार करायचा आहे. कारण उद्या आपल्याला सप्तरंगी भाऊंना डिझाईन चूज करून द्यायचंय. जर त्यामध्ये गडबड झाली ना तर आपलं बजेट हलू शकतं. बघा मग. चल आपण डिझाईन बघूया. देवा, उद्याच्या दिवशी गोकुळधाम मध्ये नक्कीच काहीतरी गडबड गोंधळ होणार आहे. टपूचे पप्पा या, नाश्ता तयार आहे. हो आलो. ओहो, आज तर जमिनीवर बसून नाश्ता करायचा आहे ना. अरे बाबा जेठ्या, भारताच्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या खाली बसूनच जेवते. हो ये, ये, आलो ये. बापूजी. वा आजोबा, असं जमिनीवर बसून खायला किती मजा येते ना. आजपासून आपण नेहमी असं जमिनीवर बसून जेवण करू. नेहमी का तुला नाही जमणार. नाही, जमेल की जमणार नाही तो प्रश्न नाहीये. पण काय आहे ना, आपण पूर्ण घराचं रिनोव्हेशन करणार आहोत. मग डायनिंग टेबल नाही घ्यायचं का. नाही, ते तर घ्यावंच लागेल ना. आणि जर का आपल्याकडे पाहुणे आले आणि त्यात कोणी वृद्ध व्यक्ती असतील आणि गुडघेदुखीचा प्रॉब्लेम असेल तर बिचारे जमिनीवर कसे बसतील ना. सुनबाई बरोबर बोलते. सॉरी बेटा, नेहमी खाली बसून नाही खाऊ शकणार. का नाही खाऊ शकणार बाबा. अरे पाहुणे भले टेबलवर बसून जेवतील, आपण सगळ्यांनी तर खाली बसूनच जेवायचं. पण बापूजी, बरं वाटेल का पाहुणे एकटेवर टेबलावर आणि आपण खाली जमिनीवर बसून जेवायचं. चल ठीक आहे, मग जेव्हा पाहुणे येतील तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून टेबलवर बसूनच जेवायचं. पण बाकी इतर दिवशी तर आपण खाली बसूनच जेवायचं. हं? अरे बापरे, पाहुणे तर कधीतरीच येतात. याचा अर्थ आहे मला रोज जमिनीवर बसून जेवावं लागणार. शे, कसला विचार करतोय. अहो पप्पा, आजोबा मस्करी करताय. चिल. ही तुझी ढेरी थोडी कमी कर, मग आरामात खाली बसू शकशील. ठीक आहे टपूचे पप्पा, ठेपला. आता खा मग डेटिंग कर. आजोबा, डेटिंग नाही, डायटिंग. अरे हो बाबा, आलं माझ्या लक्षात. आता खाना चुपचाप. खा आणि खाऊ द्या. अरे माझी प्लेट कुठे गेली.
माझ्याकडे आहे. तू आधी शांतपणे पेपर वाचून घे, मग नाश्ता कर. हं? नाही नाही बापूजी, रेनोव्हेशन वर लेख आलाय ना, मी फोटो बघत होतो. यातल्या भिंतीचा जो कलर आहे तसाच कलर आपण घराच्या भिंतींना दिला तर छान दिसेल ना. हा कलर चांगला आहे. दाखवा दाखवा आजोबा. वाव, कलर खूप छान आहे. आपण हाच कलर करून घेऊ. आपल्या सगळ्या भिंतींवर हाच छान दिसेल. बघू बघू हा बघा. दे हे बघ. वा, मस्त कलर आहे. ते सप्तरंगी भाऊ जेव्हा मेजरमेंट घ्यायला घरी येतील ना, तेव्हा त्यांना हा रंग दाखवूया. गुड मॉर्निंग सप्तरंगी भाऊ. हा गुड मॉर्निंग अब्दुल भाई, गुड मॉर्निंग. मेजरमेंट घ्यायला आलायत काय? हो, मेजरमेंट तर घ्यायला आलोय, पण रिधिमोय अजून आला नाहीये. रिधिमोय? रिधिमोय माझा असिस्टंट आहे. कधीपासून त्याला कॉल करतोय, फोन नॉट रिचेबल मध्ये येतोय. मला एक कळत नाहीये, त्याच्याशिवाय मी सर्वांच्या घराचं मेजरमेंट कसं काय घेणार? रिधिमोय तुमच्या समोर उभा आहे. कुठे 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 हा कुठे? इकडे 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 आहे. तुम्ही अब्दुल ऑलराऊंडर आहे. मी तुमची मदत करेन. तुम्ही माझी मदत कराल? येस, आय एम युअर असिस्टंट. हे थँक्यू व्हेरी मच अब्दुल भाई. गोकुळधाम माझं कुटुंब आहे आणि घरच्या कामात संकोच कसला. ग्रेट. तर बोला, कुठून सुरुवात करायची आहे? बोविता दीदीच्या घरापासून. चला चला. हा चला. गुड मॉर्निंग दीदी. हाय सप्तरंगी, आलास? हे गुड मॉर्निंग भाऊजी. गुड मॉर्निंग कसे सप्तरंगी. आहात? मी ठीक आहे. हे, बबिताजी, आज मी सप्तरंगी भाऊंचा असिस्टंट आहे. ओ रिअली? हो, अब्दुल भाऊ ऑलराऊंडर माझी मदत करणार आहे मेजरमेंट घेण्यात. गुड गुड. ऑल द बेस्ट सप्तरंगी. आय होप की गोकुळधाम रेनोव्हेशन प्रोजेक्ट सक्सेसफुली कंप्लीट होईल. थँक्यू. आपण वेळ नको फुकट घालूया, आता पटापट माप घ्यायला सुरुवात करूया. दीदी, आता तू सांग की तुला नक्की काय हवंय? हा हा ओके. सर्वात आधी मला बेडरूम मध्ये एक छानसे ड्रेसिंग टेबल हवंय. ओके, आणि जे कॅबिनेट आहे ना, ते स्टायलिश कंटेम्पररी डिझाईनचं असलं पाहिजे. बाथरूम मध्ये मला हायलाइटेड टाइल्स हवे आहेत आणि किचन मध्ये ना चांगल्या क्वालिटीचे कॅबिनेट्स विथ ब्राईट कलरफुल सनमायका. व्हेरी गुड दीदी, व्हेरी गुड. आणि भाऊजी, तुम्हाला काय वाटतं? हा सप्तरंगी, ते स्टोर रूम मध्ये ना मला फक्त एक छोटीशी लॅबोरेटरी बनवून दे. त्याचं डिझाईन मी नंतर तुला देईन. ओके, मी तुम्हा दोघांच्या आयडिया आणि माझी क्रिएटिव्हिटी मिक्स करून एक मस्त डिझाईन बनवून आणतो. ठीक आहे? हैं? मग चला आता पोपट भाऊंच्या घरी जाऊन त्यांच्या बाथरूमचं मेजरमेंट घेऊया. हा, चल 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 चल. थांब सप्तरंगी, पोपटलालच्या घरी मी सुद्धा येतो, नाहीतर तो तुला उगाच कन्फ्युज करून टाकेल. दीदी, तू माझ्यासोबत सगळ्यांच्या घरी आलीस तर मला खूपच कम्फर्टेबल वाटेल. हो हो, का नाही?